Welcome friends. Today we are going to take the next practice set 5.1, which is based on three concepts. Okay, section formula, then we learned midpoint formula, and at the last we learned centroid formula. Okay, we learned those formulas in previous lecture. Okay, so आता आपल्याला जे पाहायचं ते प्रॅक्टिस सेट 5.2 जो त्याच्यावरती बेस्ड आहे त्या तिन्ही फॉर्म्युलाज वरती. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 सेज दॅट, क्वेश्चन 1 काय म्हणतोय पहा, आय एम रीडिंग दिस क्वेश्चन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. तुम्हाला कोऑर्डिनेट काढायचे पॉइंट P चे. इफ P डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A, B. A आणि B चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. -1 and 7 फॉर A and 4, -3 आर फॉर B. इन द रेशिओ 2:3. म्हणजे तुम्हाला 2:3 रेशिओ दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं कन्सिडर करूयात आपण, ह्या अशा पद्धतीची फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला A आणि B घ्यायचा. यांचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, पहिल्याचा A चा आहे -1, 7. ओके, याचे XY कोऑर्डिनेट, आणि B चे 4, -3. दोज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ B. बट वी हॅव टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. अँड वेअर इज P? आपल्याला P माहिती आहे का कुठे आहे, नेमका कुठे आहे ते सांगता येणार नाही. बट ज्या वेळेस आपण P घेऊ त्यानंतर जो रेशिओ झालाय तो 2:3 झालाय. म्हणजे कन्सिडर करूयात आपण इथं P घेऊयात. ओके, तर तुम्हाला याचा X आणि Y दोन्ही कोऑर्डिनेट्स काढायचे. ओके, लक्षात घ्यायचंय काय पहा, याचा याच्याशी रेशिओ, म्हणजे याला आपण M पकडूयात आणि याला N पकडूयात. तर याचा रेशिओ तुम्हाला 2:3 सांगितलाय. ओके, सपोज आता आन्सर लिहितोय आपण डायरेक्टली. सपोज AP अपॉन PB, यालाच आपण काय करतो, M अपॉन N, जे किती आहे 2:3. इट इज गिव्हन. तुम्हाला रेशिओ दिलेला आहे 2:3. आपण तो 2:3 अशा पद्धतीने मांडला. म्हणजे लक्षात घ्यायचं M जो आहे तो 2 आहे आणि N जो आहे तो किती आहे, 3 आहे. क्लिअर? ओके, नेक्स्ट काय पहा, आता यांचा रेशिओ दिलाय म्हणजे नक्कीच आपण कुठल्या फॉर्म्युला जाणार आहोत, सेक्शन फॉर्म्युला. लक्षात ठेवायचे, रेशिओ म्हटलं, रेशिओ दिला की तुम्हाला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचा कुठला फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. लक्षातच ठेवायचं, सेक्शन फॉर्म्युला कधी वापरणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला रेशिओ दिलेला आहे. ठीक आहे, मग आता इथं तुम्हाला रेशिओ दिलाय म्हणजे तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग सेक्शन फॉर्म्युला वापरायच्या आधी आपल्याला महत्वाचं आहे म्हणजे कोणतं, की आपल्याला तो फॉर्म्युला आधी लर्न असला पाहिजे. फॉर्म्युला काय आहे तो क्लिअर असला पाहिजे. आठवत असेल पहा, काल आपण फॉर्म्युला पाहिला होता, ज्याच्यामध्ये M + N, खाली M + N, पण इथं X2 X1 वगैरे काहीतरी केलं होतं आपण. तर तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, मग ते X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट निघून जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं पहा, पहिल्यांदा आपण त्याचे X1 Y1 X2 Y2 हे आधी काढून घेऊया. ठीक आहे, सो हियर X1 इज इक्वल्स टू, X1 म्हणजे कोणाचे कोऑर्डिनेट, ह्याचा एकही कोऑर्डिनेट येणार नाही. आपल्या फॉर्म्युल्यात X आणि Y हे येणार नाहीत. आपल्या फॉर्म्युल्यात X2 Y2 X1 Y1 हे येणार आहे. ठीक आहे, सो कशा पद्धतीने पहा, आता आपण A चे कोऑर्डिनेट जे आहे ते कसे मांडणार आहोत, तर त्याच्यातला जो X आहे तो X1 घ्यायचा आहे. ठीक आहे, Y1 काय असेल त्याचाच, म्हणजे काय 7. तसंच आपण पुढे जाऊयात, X2 जो किती आहे तुमचा 4 आहे आणि Y2 जो आहे तुमचा -3. ओके, सो हे तुम्हाला आधी माहित असणं गरजेचं आहे. आता आपल्याला काढायचं आहे X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट. ठीक आहे, मग हे काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला वापरणार, सेक्शन फॉर्म्युला. सो यू हॅव टू राईट हियर बाय सेक्शन फॉर्म्युला. हा जो सेक्शन फॉर्म्युला आहे तो कसा वापरला जाणार आहे पहा. आता सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये X कोऑर्डिनेट ऑफ P, म्हणजे हा X आपण कन्सिडर करतोय, X काढतोय. X इज इक्वल्स टू, आता X म्हणजे कळलं काय आहे, X म्हणजे आहे X कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. ठीक आहे, सो X इज इक्वल्स टू काय पहा, आठवतंय का, MX2 प्लस N घ्यावा लागेल इथं आपल्याला, NX1 डिवाइड बाय M + N. ठीक आहे, X2 मला वाटतं मी असं सांगितलं तुम्हाला, 21 लक्षात ठेवा, 2 1 आणि M + N तर घेणारच, आणि इथं घेताना M घ्यायचा, इथे N घ्यायचा, X2 X1 फिनिश. ओके, सो नेक्स्ट स्टेप काय असेल पहा, आता आपण X कोऑर्डिनेट काढतोय P चा. M म्हणजे काय आहे पहा, M मीन्स 2. सो 2 × व्हॉट इज X2. आता तुम्हाला इथं X2 ची गरज आहे, सो X2 इज 4. सो यू हॅव टू राईट हियर 4. प्लसला प्लस वाटल्यास याला ब्रॅकेट मध्ये लिहा. ओके, NX1, N काय आहे तो आधी क्लिअर करूया, दॅट इज 3 × 1. ओके, सॉरी X1 म्हणजे काय पहा, -1. ओके, अशा पद्धतीने लिहूयात. आणि खाली काय लिहायचंय तुम्हाला, तर 2 + 3. सो 2 + 3 हियर.
ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा, इज इक्वल्स टू इथंच घेतोय मी. ओके, सो आता इथं 2 4 जा 8 ॲज इट इज येणार आहे प्लस या ठिकाणी 3 1 जा 3, पण कसला 3 येतोय पहा, निगेटिव्ह 3 येतोय आणि अपॉन मध्ये 2 + 3 होत आहे 5. ओके, नाव यू कॅन सी 8 plus minus 3. So can I say it is 8 minus 3? Definitely. So the subtraction will be 5 and upon this will be 5 as it is. So x will be 1. आता x म्हणजे काय मिळालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. x is the x coordinate of p. p चा x कोऑर्डिनेट निघाला. आता आपल्याला y कोऑर्डिनेट काढायचा आहे. सो y काय असतो, y चा फॉर्म्युला तसाच म्हणजे काय, m plus n. फक्त घेताना काय घ्यायचं, इथं x2 इथं x1 इथं पुन्हा एक m प्लस n ॲज इट इज. पुढची स्टेप असेल फक्त त्याच्या किमती टाकूयात. mx2 m म्हणजे काय, आता सॉरी आपण इथं y घेतलाय म्हणजे इथं काय येणार आहे, y2 y1 येणार आहे. ठीक आहे, सॉरी फॉर दिस. ओके, सो y2 आणि y1 घेतोय, मग y म्हणजे या दोन किमती आल्या y2 y1. ओके, सो m म्हणजे काय आहे पहा अजून एकदा 2. सो 2 into y2 मीन्स -3. ओके, प्लसला प्लस ॲज इट इज. आता पुढे घ्यायचं आपल्याला y1 आणि त्याच्यासाठी n काय आहे पहा, n आहे 3. ओके, सो 3 into 7 राईट. ओके, याला ब्रॅकेट करूयात आणि m प्लस n म्हणजे 2 + 3 अगेन. सो पुढची स्टेप काय असेल पहा, आता पुढच्या स्टेपला आपल्याला जायचंय. 2 3 जा 6, सो -6 विल बी देअर प्लस 3 7 जा 21 डिवाइड बाय 5. आता दोघांचं सबट्रॅक्शन करूया. 21 - 6 होईल, किती झालं पहा, आय थिंक 15. ओके, सो 15 upon 5 will be as it is and then 5 1 जा 5 5 3 जा 15. सो y will be 3. म्हणजे पहा तुमचा जो पॉइंट P आहे त्या P पॉइंट P चे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले. x आहे 1 आणि y आहे 3. सो P इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू यू कॅन राईट 1, 3 म्हणजे x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट 3. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to the second question. Second question, I'm reading. Question number 2. In each of the following examples, find the coordinates of point A. Point A चे कोऑर्डिनेट तुम्हाला खालच्या एक्झाम्पल्स मध्ये काढायचे. Which divides segment PQ, म्हणजे सेगमेंट तुम्हाला यावेळेस कंटिन्यू PQ हाच दिलाय आणि तुमचा जो मधला जो पॉइंट आहे जो काय करतो डिवाइड करतो तो पॉइंट कुठला दिलेला आहे तुम्हाला, A हाच दिलेला आहे आणि रेशो तुम्हाला A:B दिलेला आहे. सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडासा चेंज केलाय त्यांना. A:B म्हणजेच आपण m:n जे म्हणतोय ते A:B मध्ये दिले. ठीक आहे, रेशो तर दिलेला आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आय एम टेकिंग. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, द फर्स्ट क्वेश्चन. सो यू कॅन सी P, कोऑर्डिनेट्स ऑफ P आर P काय आहे पहा -3,7. Q जो आहे तो किती आहे पहा 1, -4 आणि A:B जो रेशिओ तुम्हाला सांगितला आहे दॅट इज 2:1. 2:1. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यात आपण लगेच कंपॅरिझन करून घेऊयात, x1 कोण, x2 कोण वगैरे वगैरे. सो x1 इज इक्वल्स टू -3, y1 इज इक्वल्स टू 7. तसंच पुढे याचं पण घेऊयात. x2 इज इक्वल्स टू 1 आणि y2 इज इक्वल्स टू -4. हे प्लस मायनस होताना चुकू देऊ नका. आणि A:B लाच आपण घेतोय m:n जे आहे 2:1. ओके, m कळाला, n कळाला. बाय सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो पहा, सेक्शन फॉर्म्युला विभाजनाचे सूत्र असं आपण म्हणूयात त्याला. ठीक आहे, आता इथं डायरेक्ट सेक्शन फॉर्म्युला मांडून घ्या. x कोऑर्डिनेट मीन्स x इज इक्वल्स टू, आता x म्हणजे लक्षात घ्या काय आहे, x म्हणजे त्या P चे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके ओके, आपण वाटल्यास असं घेऊयात P इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू व्हॉट, म्हणजे आपल्याला P ऑफ x, y म्हणजे x आणि y कोऑर्डिनेट काढायचा आहे. ठीक आहे, सो बाय सेक्शन फॉर्म्युला काय सांगेल पहा, लगेच फॉर्म्युला लिहून घ्यायचा आपल्याला. m x2 प्लस n x1 डिवाइड बाय m प्लस n. हा फॉर्म्युला ऍज इट इज म्हणला. पुढच्या स्टेपला त्याची किमती टाकूया. m n, m म्हणजे काय पहा आपण काढलाय 2 1 आणि x2 आणि x1 म्हणजे काय 1 आणि -3 राईट. ओके, सो m किती आहे 2 × 1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आलं पाहिजे पहा 1 × -3.
1 इंटू मायनस 3. ओके, सो नेक्स्ट स्टेप काय असेल, m प्लस n म्हणजेच काय यायला पाहिजे तुम्हाला तिथे घ्यायचंय 2 प्लस 1, राईट. ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा. ओके, सो 2 इंटू 1 काय व्हायला पाहिजे, 2 ॲज इट इज. ओके, 2 प्लस प्लसला ॲज इट इज प्लस, देन 1 इंटू काय पहा, 1 इंटू मायनस 3 म्हणजे या ठिकाणी ॲज इट इज तुम्हाला काय भेटतो, -3 भेटतो. ठीक आहे, सो -3. ओके, ॲज इट इज मल्टिप्लिकेशन. आता काय होईल पहा, पुढच्या स्टेपला 2 प्लस 1 ॲज इट इज 3 व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढं काय व्हायला पाहिजे, 2 प्लस -3 म्हणजे या ठिकाणी येते तुमचं -1 आणि हा 3 ॲज इट इज आला. म्हणजे याचा अर्थ जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो काय येतो तुमचा -1/3. एक्स ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला, काय भेटते, -1/3. म्हणजे पहिला जो कोऑर्डिनेट आहे कोणाचा, पॉइंट पी चा, सॉरी पॉइंट ए चा. ठीक आहे, तो आपल्याला भेटला. ओके, नाव वी विल फाइंड द कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट कोणाचा, ए चा. आपल्याला इथे ए लिहायचंय. ओके, बाय मिस्टेक आय हॅव रिटन पी. ओके, आता पुढच्या स्टेपला आपल्याला काढायचं आहे वाय कोऑर्डिनेट. वाय इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे पहा, तसंच म्हणजे काय, my2 प्लस ny1 डिवाइड बाय m प्लस n ॲज इट इज टाकून घेतल्या. नंतर my2, आता y2 पाहिजे आपल्याला म्हणजे या दोन किमती. ठीक आहे, मीन्स m काय आहे पहा, 2 इंटू -4 ब्रॅकेट, देन प्लस ॲज इट इज 1 इंटू 7. ओके, सो इज इट, देन m प्लस n म्हणजे पुन्हा तेच 2 प्लस 1 इज इक्वल्स टू 2 इंटू 4, 2 4 चा -8 ॲज इट इज यायला पाहिजे, मायनस असल्यामुळं प्लसला प्लस ॲज इट इज, 1 इंटू 7 दॅट विल बी 7 अगेन. सो 2 1 जा 2, सॉरी 2 प्लस 1 घ्यायचं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन आहे तर ॲडिशन येणार आहे. सो दॅट विल बी 3. आता पुढची स्टेप काय असेल पहा, या दोघांचं ॲडिशन होईल की सबट्रॅक्शन, डेफिनेटली सबट्रॅक्शन होईल. सो -1 ॲज इट इज आणि या ठिकाणी 3 ॲज इट इज. सो वाय इज इक्वल्स टू काय येतो तुमचा -1/3. म्हणजे असं म्हणता येईल की a इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू -1,3, -1,1/3. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही किमती त्याच्या मांडता येतात. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. p -2,5, p -2,5. देन तुम्हाला पुढचा, सॉरी -5 इज देअर, या ठिकाणी -5 आहे. पुढचा जो आहे क्यू जो तुम्हाला दिलेला आहे 4,3. ओके, आणि a इज टू b म्हणजे जो रेशो म्हणतोय आपण ज्याला, तो दिलेला आहे 3:4. ओके, लगेच कंपॅरिझन म्हणजेच काय, x1 किती आहे -2, y1 किती आहे -5, x2 किती आहे 4 आणि y2 किती आहे 3. आणि आपल्याला पुन्हा एकदा मांडता येतं a/b इज इक्वल्स टू m/n दॅट इज 3:4. म्हणजे m n या दोन्ही किमती पण क्लिअर झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर आपण मगाशी मांडलं होतं की आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ a काढायचे, म्हणजेच a इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू व्हॉट, अशा पद्धतीने लिहूयात आपण. ठीक आहे, आता पहा आपण सुरुवातीला वापरूयात, आता सुरुवातीला आपण गिवन तर लिहिला तर सेक्शन फॉर्म्युला वापरूयात, बाय सेक्शन फॉर्म्युला. ओके, सो x कोऑर्डिनेट इज इक्वल्स टू, x कसा निघेल, mx2 प्लस nx1 डिवाइड बाय m प्लस n. हे आलं. त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुट करूयात. m म्हणजे काय आहे पहा, 3 इंटू 4. ओके, 3 इंटू 4 म्हणजे mx2. त्याच्यानंतर प्लस ॲज इट इज, आता 4 म्हणजे n इंटू हा घ्यायचा आहे, म्हणजेच काय येणार आहे 4 इंटू -2 डिवाइड बाय अपॉन मध्ये काय येणार आहे 3 प्लस 4. राईट, पुढची स्टेप काय असेल पहा, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 3 4 जा 12 प्लस ॲज इट इज यायला पाहिजे 4 2 जा 8, बट दॅट विल बी -8. क्लिअर, डिवाइड बाय 3 प्लस 4 दॅट विल बी 7. ओके, आता 12 आणि 8 या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन, डेफिनेटली सबट्रॅक्शन होईल. ओके, त्याच्यातला एक नंबर निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. ओके, सो -6 विल बी देअर अँड हिअर, सॉरी -6 कसा येईल कारण बिगर नंबर जसा येईल अँड 12 इज बिगर. सो 6/7 विल बी द x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए चा x कोऑर्डिनेट आपल्याला भेटला. आता बी का
त्याचा वाय कोऑर्डिनेट काढूया पीचा सॉरी एचाच. ठीक आहे. सो वाय इज इक्वल्स टू पुन्हा तोच my2 प्लस my1 डिवाइड बाय m प्लस n. अगेन मिस्टेक. ओके या. सो पुढे काय करता येईल पहा, आपल्याला किमती पुटअप करूयात त्याच्या. सो हा आहे किती 3 4 3 इंटू हा यायला पाहिजे, सॉरी हा यायला पाहिजे म्हणजे काय 3 इंटू 3 कारण y2 पाहिजे ना आपल्याला. ओके. सो प्लस ऍज इट इज. नंतर या ठिकाणी घेतो आपण 4 n4 आहे तुमचा आणि हा -5. ओके. डिवाइड बाय 3 प्लस 4. ओके. हेच संख्या घ्यायची तुम्हाला तिथं. ठीक आहे. 3 3 जा 9 प्लस या ठिकाणी दोघांचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन होईल. सो -20 विल बी देअर डिवाइड बाय 7. ओके. नेक्स्ट स्टेप काय असेल पहा पुढची. आता तुम्हाला 9 आणि हे -20 दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन, डेफिनेटली सबट्रॅक्शन. सो दॅट विल बी -11 डिवाइड बाय 7 ऍज इट इज. पुन्हा एकदा इथे आलं पहा -11 बाय. लक्षात ठेवा की -11 का, कारण हा 20 मोठा आहे, बिगर नंबरचं साइन त्याला जाईल. मीन्स हा भेटला तुम्हाला y. म्हणजे तुम्हाला x आणि y कोऑर्डिनेट भेटले, पण कोणाचे? a चे. सो a इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू x काय भेटतो पहा 6/7 आणि हा भेटतोय -11/7. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now come to the third question from question number 2. So you have given P, Q, the coordinates of P and Q, then ratio, then I have written x1, x2, y1, y2, then A is to B means ratio, and what we have to find? The coordinates of A, x and y coordinates, right? Okay, so by section formula, okay, काय आहे पहा, तर त्याच्यासाठी आपल्याला लिहावं लागेल x is equals to mx2 plus nx1 डिवाइड बाय m प्लस n. ओके. सो m आणि n च्या व्हॅल्यूज 1 आणि 2 अशा पद्धतीने आणि इकडे ह्या. ओके. मीन्स पहिल्यांदा काय लिहावं लागेल पहा m इंटू हे, बरोबर आहे, x2 घेतोय ना. सो 1 इंटू 6 आणि हे झालं पहिला ब्रॅकेट. आता x1 घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 2 इंटू हा घ्यावा लागेल, मीन्स 2 इंटू 2 डिवाइड बाय 1 प्लस 2. क्लिअर. ओके. सो नेक्स्ट स्टेप काय असेल पहा आता. 1 6 जा 6 प्लस ला प्लस ऍज इट इज 2 2 जा 4 अपॉन 1 2 सॉरी या दोघांचं ऍडिशन 2 प्लस 1 दॅट विल बी 3. ओके. पुढे काय भेटेल पहा 6 प्लस 4 दॅट विल बी 10 डिवाइड बाय 3. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए विल बी काय असेल पहा 10/3. पहिला कोऑर्डिनेट भेटला. आता वाय कोऑर्डिनेट. सो वाय इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे. वाय इज इक्वल्स टू my2 प्लस ny1 डिवाइड बाय m प्लस n. चला my2 आता m1 आणि 2 हे आपल्याला माहिती आहे इथंच आहे. ठीक आहे. आता y2 आणि y2 1 आणि हा -4 मीन्स काय घेणार आहे आपण पहिल्यांदा y2 घेतोय. ठीक आहे. सो काय घ्यावं लागेल 1 इंटू 1 ऍज इट इज. ओके. प्लस इन ब्रॅकेट ny1 n म्हणजे काय आहे पहा 2 आहे आणि हा -4. सो 2 इंटू -4 डिवाइड बाय m प्लस n म्हणजे काय आहे पहा m1 2 म्हणजे 1 प्लस 2. ओके. सो पुढची स्टेप पुन्हा एकदा तीच 1 1 जा 1 प्लस 2 इंटू 4 दॅट विल बी सॉरी 2 4 जा 8. सो -8 विल बी देअर डिवाइड बाय 3. ओके. सो पुढे काय असायला पाहिजे पहा 1 आणि -8 दोघांचं सबट्रॅक्शन होईल दॅट विल बी -7 डिवाइड बाय 3 म्हणजे -7/3 वाय कोऑर्डिनेट भेटला तुम्हाला. ओके. आता लक्षात आलं असेल तुम्हाला दोन्ही कोऑर्डिनेट भेटले कोणाचे पॉइंट ए चे. सो ए इन ब्रॅकेट x, y इज इक्वल्स टू x तुम्हाला भेटतो 10/3 आणि y भेटतो -7/3. ओके. सो दोज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. ओके. सो तिन्ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to question number 3. Okay, third question. Find the ratio in which point T. Okay, point T चे coordinates तुम्हाला दिलेले आहेत. Question number 3 I am taking. So point T आहे -1,6 divides the line segment joining the points P and Q. सेम क्वेश्चन आहे. पहिले तिन्ही क्वेश्चन तुम्हाला सेम दिसत आहेत. ओके. फक्त आता या ठिकाणी काय केलंय पहा
की तुम्हाला सांगितलंय पॉइंट टी जो आहे तो -1,6 आपण घेऊयात आधी, आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, डिवाइड द लाईन सेगमेंट, म्हणजे थोडक्यात पहा तर हा लाईन सेगमेंट आहे आणि टी काय करतोय, डिवाइड करतोय. म्हणजे टी आता कुठं कडेल नाहीये किंवा एंड पॉइंट नाही, तर तो काय कुठं आहे, मध्ये आहे. मिड पॉइंट म्हणता येणार नाही आपल्याला, पण बिटवीन आहे, त्या दोघांच्या मध्ये आहे. ओके, सो -1,6 -1,6 दोज आर द कोऑर्डिनेट्स. आणि पुढे काय म्हटलंय, डिवाइड द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट्स पी. पी म्हणजे या ठिकाणी घेऊयात आपण आणि या ठिकाणी क्यू घेऊयात. आणि इथं काय सांगितलंय पहा, -3,10 आणि पुढे जो आहे तुमचा म्हणजे दुसरा 6,-8 दोज आर द कोऑर्डिनेट्स. म्हणजे आतापर्यंत पेक्षा वेगळा क्वेश्चन म्हणजे याच्यात काय आहे, तर आतापर्यंत आपल्याला रेशिओ दिलेला असायचा, आता आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा. क्लिअर? ओके, सो वी विल राईट ॲट फर्स्ट. आता हा जो पॉइंट आहे टी, तो लक्षात घ्या मधला पॉइंट आहे. म्हणजे मी असं म्हणू का हा x,y आहे आणि हे जे आहेत ना तुमचे, हा x1 हा y1 त्याच्यानंतर हा x2 आणि हा y2, हे फक्त समजण्यासाठी दिले तुम्हाला, कारण आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहे जो आतापर्यंत वापरला. ठीक आहे, फक्त x आणि y च्या किमती आपल्याला आता डायरेक्ट आधी डाव्या बाजूला मांडायच्यात आणि m आणि n काढायचं. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार होता आपण. ठीक आहे, सो आय एम रायटिंग हिअर. आधी सगळे पॉइंट्स लिहितोय मी. पी जो आहे तो आहे -3,10. ओके, -3,10 करेक्ट पी. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला क्यू पण दिलेला आहे. ओके, सो क्यू आहे तो किती आहे तुम्हाला सांगितले पहा, क्यू इज 6,-8 राईट, 6,-8 राईट. आणि टी पण तुम्हाला दिलेला आहे जो त्यांच्या बिटवीन आहे. ठीक आहे, म्हणजे कोण आहे पहा, -1,6. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की 3 पॉइंट दिले आहेत, पण हा काय आहे, रेशिओच्या संदर्भातला पॉइंट आहे. मध्ये कुठेतरी कुठल्या तरी रेशिओवरती तो फिक्स आहे, म्हणजे आपण हा x आणि y घेणार आहोत. ठीक आहे, तर आता सगळ्या किमती आधी पुट करूयात आपण. x1 जो आहे तो -3 घ्याल तुम्ही, y1 जो आहे तो तुम्ही घ्याल, y1 म्हणजे कोण, 10 घ्याल. ठीक आहे, तसंच x2 घ्याल तुम्ही, किती घ्याल तर 6 घ्याल, आणि y2 जो आहे तो काय घ्याल, -8 घ्याल. ठीक आहे, आणि ह्या ज्या किमती आहेत त्या आहेत x इज इक्वल्स टू -1 आणि y इज इक्वल्स टू 6. आतापर्यंत ज्या आपण व्हॅल्यू काढल्या x आणि y त्या या व्हॅल्यूज आहेत. आपण फॉर्म्युला तोच वापरणार आहोत, वेगळं काही करणार नाहीत, कारण तुम्हाला रेशिओ फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, म्हणजे याचा अर्थ सेक्शन फॉर्म्युला आलाच. सो बाय सेक्शन फॉर्म्युला ओके काय असला पाहिजे पहा सेक्शन फॉर्म्युला, तर आपण x आणि y चा तोच फॉर्म्युला, म्हणजे कसं, x इज इक्वल्स टू m. आता आपल्याला m आणि n नाहीये, पण बाकीच्या किमती आपल्याकडे आहेत सगळ्या. ठीक आहे, सो mx2 प्लस nx1 डिवाइड बाय m प्लस n. क्वेश्चन खूप सोपा आहे आणि खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे तेवढाच. तर x आपल्याकडे आहे माझ्या माहिती असतो -1, सो -1 ऍज इट इज टाकून घ्या. m n आपल्याकडे नाहीच आहे, तो m ऍज इट इज येईल इंटू x2. पहा तिथे x2 म्हणजे काय आहे, 6 आहे, प्लस हा n जो आहे तो पण आपल्याला जसं तसं लिहावा लागेल, आणि x1 जो आहे तो आहे -3. ओके, आणि अपॉन मध्ये पुन्हा एकदा m प्लस n ऍज इट इज. ओके, आता ह्या आधी मल्टिप्लाय करून याला आधी व्यवस्थित करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे कसं यार मायनस किंवा याला इकडे मल्टिप्लाय मध्ये घेऊ शकता तुम्ही, हे इकडे घेऊ शकता, काहीच अडचण नाही. ठीक आहे, तसं जरी केलं तरी चालेल. आपल्याला नाहीतरी काढायचंय काय, m प्लस n काढायचंय किंवा m आणि n च्या सेपरेट व्हॅल्यूज काढायचे. म्हणजे कसं येईल पहा, हे -1 ऍज इट इज राहू दे थोडा वेळ. सो या ठिकाणी होईल 6m राईट, प्लस -3n पुढे होणारच आहे, अपॉन मध्ये काय येतं m प्लस n. ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा, आपल्याकडं 6m आणि मायनस, आता ह्या दोघांना आधी क्लिअर करूयात, मग पुढची स्टेप घेऊयात आपण. हा -1 ऍज इट इज राहू देत, इज इक्वल्स टू हा 6m आणि लक्षात घ्या प्लस मायनस म्हणजे मायनस झालं -3n, अपॉन मध्ये काय चाललंय तर तो आहे m प्लस n. आता पहा पुढचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, खूप सोपा क्वेश्चन आहे खरं तर. आता या दोघांमध्ये कॉमन काहीतरी निघते पहा, या दोघांमध्ये काही ना काही कॉमन 101% आहे म्हणजे आहे. ठीक आहे, मग आपण त्या आधी कॉमन काय करूयात, थोडंसं बाजूला घेऊयात. ओके, आता आपण इथं जो घेतलाय तो मायनस आहे. ठीक आहे, आता एक काम करूयात, जरी याला इकडे घेतलं आपण, म्हणजे काय की डिनॉमिनेटर प्लेसचा जो नंबर आहे तो जर इकडे आला लेफ्ट हँड साईडला, तर तो काय होईल, मल्टिप्लाय मध्ये येईल. बरोबर आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण जाऊ शकतोय. म्हणजे कसं पहा. ओके, सो या ठिकाणी याला आपण इकडे घेऊन आलो की हा मल्टिप्लाय करायला, आणि हा मायनस आहे त्यामुळे दोघे निगेटिव्ह होऊन जातील, म्हणजे -m
मायनस एन इज इक्वल्स टू हे पुढचं ॲज इट इज 6m मायनस 3n. ठीक आहे. आता पुढे काय करावं लागेल पहा, हा पण मायनस आहे, हा पण मायनस आहे, हे दोघं इकडचे 1 + 1 मायनस आहे. आता आपल्याला काढायचे एम आणि एनच्या व्हॅल्यूज. रेशिओ मध्ये काढा किंवा सेपरेट काढा, कसंही काढू शकता, आपल्याला रेशिओ मध्येच येणार आहेत त्या. ठीक आहे. आपण काय करूयात आता याची किमती काढायचा प्रयत्न करूयात. म्हणजे एका बाजूला कोणीतरी ठेवूयात, एम एका बाजूला एन एका बाजूला असं करूयात. सो मायनस एम या ठिकाणी ठेवलाय मी. आता इकडचा जो 6m आहे जो कसा आहे पहा, जो आहे ऍक्च्युअली कसा पॉझिटिव्ह, तो जर इकडं आला तर तो कसा होणार आहे निगेटिव्ह, म्हणजे 6m इक्वलला इक्वल. आता हा जो -3n आहे तो ऍज इट इज राहू देत. हा जो 2 आहे, सॉरी इथला जो -n आहे तो जर पुढे गेला तर तो डेफिनेटली इट विल बिकम पॉझिटिव्ह n. क्लिअर. आता पहा काय झालं ते आधी क्लिअर करून घेऊयात आपण. हे ऍज इट इज उतरवलं आपण इथं आणि हे इकडचं इकडे घेऊन आलो. हे पॉझिटिव्ह होतं निगेटिव्ह झालं, हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे. आता हा 3n ऍज इट इज आहे म्हणजे तो इक्वलच्या पुढेच होता, पुढेच आहे, त्यामुळे सायन्स तशाच तसं. पण हा मात्र पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह झाला. आता पहा या दोघांचं ऍडिशन होईल सबट्रॅक्शन, डेफिनेटली सबट्रॅक्शन होईल, ऍडिशन होईल सॉरी, कारण दोन्ही निगेटिव्ह आहेत. सो -7m इज इक्वल्स टू या दोघांचं काय व्हायला पाहिजे सबट्रॅक्शन, कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. सो -2n. आता पहा दोन्हीही निगेटिव्ह झाले. पुढच्या स्टेपला तुम्हाला डायरेक्ट दोघंही 7m इज इक्वल्स टू 2n असं मांडायला काहीच अडचण नाही. आता रेशिओ निघाला आपला. एक काम करा, n ला इकडे घेऊन चला आणि 7 ला तिकडे चला, म्हणजे काय होईल, m ऍज इट इज इथं, हा n इकडे डिनॉमिनेटरला येईल, हा 2 ऍज इट इज थांबेल आणि हा इकडे 7 ऍज इट इज येईल. म्हणजेच m इज टू n इज इक्वल्स टू 2 इज टू 7. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रेशिओ भेटेल. ओके. एक्झाम्पल खूप सोपं आहे, फक्त तुम्ही कशा पद्धतीने पुढे चेंज करत गेलात ते महत्वाचं आहे. फॉर्म्युला पण हा वापरणार. तुम्ही म्हणाल की सर मग याची काय गरज होती, सॉरी याची 6ची. जर समजा तुम्ही हा म्हणजे इथं जो -1 आहे तो टाकला नसता आणि y ची व्हॅल्यू टाकून जरी घेतलं असतं तरी चाललं असतं. कुठलीही एक व्हॅल्यू टाकली तरी तुम्हाला उत्तर निघणार आहे. बाय फॉर प्रॅक्टिस तुम्ही एक कराल, या ठिकाणी मी जसं x इज इक्वल्स टू घेतला तसं y घ्या आणि सॉल्व्ह करून बघा. एक्झाम्पल तेच येणार आहे, सॉरी आन्सर तुमचं सेम येणार आहे, आन्सर बदलणार नाही. ओके. सो यू हॅव टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन लाईक दिस. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. काय म्हणतो बघा क्वेश्चन, पॉइंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. तो सर्कलचा काय आहे, सेंटर आहे. ठीक आहे. अँड ऑफ द सर्कल अँड AB इज, AB हा काय आहे, AB इज अ डायमीटर. डायमीटर आहे म्हणजे तो 101% P मधून गेलेला असणार, कारण एव्हरी डायमीटर गोज टू द सेंटर. ठीक आहे. सो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B. आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. काय म्हटले बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ कोऑर्डिनेट्स ऑफ A अँड P आर. तुम्हाला A आणि P या दोघांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. सो याचे काय आहेत पहा, 2, -3, 2, -3 अँड P -2, 0. ओके. सो दोज आर द कोऑर्डिनेट्स आणि तुम्हाला याचे काढायचे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आधी कुठल्या फॉर्म्युल्यात गेला याच्यावर थोडंसं आपल्याला डोकं चालवावं लागेल. ठीक आहे. कारण आतापर्यंत आपल्याला, आता हा ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगितलं की मिड पॉईंटचं एक्झाम्पल तुम्हाला सेक्शन सुद्धा सोडवता येतो. ठीक आहे. कारण हा पण सेक्शनच आहे ना 1:1. ठीक आहे. सॉल्व्ह करू शकता. पण आपल्याला मिड पॉईंटला ते सॉल्व्ह करायला सोपं जातं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता ए चे कोऑर्डिनेट्स मी सुरुवातीला लिहितोय. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत, सॉरी त्याला आपण x1 आणि y1 म्हणतोय. ठीक आहे. काय आहेत पहा ते, तसं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहूया, कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर 2, -3 आणि खाली पुन्हा सेपरेट लिहूया. देन बी चे आपल्याला माहित नाहीत. ठीक आहे. बी चे आपल्याला माहित आहेत का नाही, मग आपण त्याला डायरेक्टलीच x2 आणि y2 असं घेऊया, कारण आपण नाहीतरी याला x1 y1 आणि याला x2 y2 घेतो आणि याला काय घेतो x, y घेतो. मिड पॉईंट लक्षात ठेवा, मिड पॉईंट फॉर्म्युला. ठीक आहे. तर हे निघाले. आता आपल्याला बघा याचं डायरेक्टच व्हॅल्यूज घेतले आपण x2 आणि y2, कारण दिलेल्या नव्हत्या. आणि P जो आहे, तर P चे आपण काय घेऊया 2, 0. म्हणजे आता लक्षात घ्या कशाला काय म्हटलंय. आता याचा हा झाला x1, 2, y1, -3. याचं मांडायची गरज नाही. आणि हा जो P आहे, P आपल्याला मिड पॉइंट आहे हे आधी मांडावं लागेल. ठीक आहे. पण P ला आपण काय लक्षात घ्या की हा मध्ये आहे. ओके. वाटल्यास आपल्याला असं सुद्धा मांडता येईल की P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. P is midpoint of segment
ए बी. ठीक आहे, हे थोडंसं सुरुवातीला लिहा तुम्ही. त्याच्यानंतर आपण मिड पॉइंट आहे म्हटलं की मग त्याचे आपल्याला एक्स कॉमा वाय म्हणूयात. एक्स इज इक्वल्स टू 2 आणि वाय इज इक्वल्स टू 0 त्याचे कोऑर्डिनेट मांडले. आता आपल्याला इथं वापरायचा आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. कसा वापरणार पहा मिड पॉइंट फॉर्म्युला? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला असेल लक्षात तर सांगता येईल तुम्हाला लगेचच की एक्स का याचा एक्स कसा काढायचा, वाय कसा काढायचा. सो एक्स इज इक्वल्स टू कसा काढायला एक्स, मला वाटतं x1 x2 डिवाइड बाय 2. ठीक आहे, त्या पद्धतीने. म्हणजे आपण काय करूयात याचं सॉरी हा जो आहे त्याला आपण काय म्हटलं पहा x1 y1 x2 y2 हा जो ह्याचा होता तो म्हणजे काय हा घेतला आपण सॉरी याला आपल्याला इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, हा आहे x2 y2. सो कसं घ्याल मग याला x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. ठीक आहे, तो काय आहे पहा त्याच्या x1 x2 च्या किमती पहा बरं. x1 आपल्याकडे आहे, x2 च्या किमती आपल्याकडे नाहीत लक्षात ठेवा. x1 जो आहे तो आहे 2 प्लस x2 म्हणजे लक्षात ठेवा हा आहे y x कोऑर्डिनेट कुणाचा, b चा. ठीक आहे, पहिला कोऑर्डिनेट अपॉन मध्ये 2. पण आपल्याला याची किंमत आहे ना, x ची किंमत आपल्याकडे आहे दॅट इज 2. ओके, सो आता पुढची स्टेप पहा काय असेल. 2 2 जा 4 इज इक्वल्स टू 2 प्लस x2. ठीक आहे, पुढची स्टेप काय असेल, हा 2 इकडे जाईल नेगेटिव्ह होईल. ओके, मीन्स 4 minus 2 is equals to x2. So that is why you can write x2 as 2. x2 तुम्हाला 2 निघाला म्हणजे तुमचा जो दुसरा पॉइंट आहे b डायमीटरचे एंड पॉइंट्स. ठीक आहे, तर याचा पहिला कोऑर्डिनेट तुम्हाला भेटला जो आहे 2. आता दुसरा कोऑर्डिनेट काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहा. दुसरा कोऑर्डिनेट काढण्यासाठी जसे ते x मांडला तसा y मांडावा लागेल. सो y इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ओके, सो y1 काय आहे पहा, हा y1 झाला म्हणजे काय -3 प्लस y2 आपल्याकडे नाही, पुन्हा तो काढावाच लागणार आहे डिवाइड बाय 2 आणि y आहे दॅट इज 0. किती सोपं झालं पाहत आहे. 2 इंटू 0 काय होणार आहे, 0 होणार आहे इज इक्वल्स टू -3 प्लस y2. आता यालाही फक्त इकडे घ्या, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल म्हणजे 3 इज इक्वल्स टू y2. So can I say y2 is equals to 3? Definitely y2 is equals to 3. अशा पद्धतीने तुम्हाला x म्हणजे जो तुमचा कोऑर्डिनेट होता सॉरी b जो पॉइंट आहे म्हणजे डायमीटरचा जो काही एंड पॉइंट आहे दुसरा, तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले. म्हणजे आपण असं म्हणूयात की b ऑफ म्हणता येईल आपण त्याला काय म्हटलं होतं x2 y2 इज इक्वल्स टू काय भेटले पहा. x2 म्हणजे काय भेटलं 2 आणि y2 म्हणजे काय भेटतोय तर 3. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही त्याच्या व्हॅल्यूज काढता येतात. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. सो अशा पद्धतीने आपण आज फक्त सेक्शन फॉर्म्युलाचे काही एक्झाम्पल्स आणि एकच एक्झाम्पल बघितलं आपण मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने यूज करायचं. खूप 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 सोपं आहे. फक्त थोडंसं जास्त आपल्याला थोडंसं जास्त लिखाण काम करावं लागतं आणि थोडंसं इकडं साइन मध्ये मिस्टेक झाली की आपले मार्क्स गेले म्हणून समजा. ठीक आहे, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.